अर्बन आणि त्यामुळं अर्बन मतदारसंघामध्ये मताची संख्या ही चांगली होईल अशी अपेक्षा आहे. आणि दुसऱ्या बाजूनं राजकीय पक्षांनी सुद्धा आपली शक्ती पणाला लावली, घरोघर प्रचार केलेला दिसतो आहे आणि त्या सगळ्याचा इम्पॅक्ट पर्सेंटेजच्या भोवतीवर अनुकूल होईल असं आज या ठिकाणी दिसतंय आणि त्याचा व्हायची अपेक्षा आहे. आता काय सांगायचं, आम्हाला तर महाराष्ट्रात असं मागची निवडणूक जी झाली 5 वर्षाच्या पूर्वी, त्यावेळेला सवन महाराष्ट्रामध्ये 48पैकी 6 जागा अपोजिशनला मिळाल्या. काँग्रेसला 1 मिळाली. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. राष्ट्रवादीला 4 मिळाल्या आणि 1 त्या MIM ह्याला औरंगाबाद आणि आणखीन 1 मिळाली ती आमच्या पाठिंब्याची होती आणि ती म्हणजे अमरावतीला राणा. एवढंच होत्या तर बाकीच्या सगळ्या जागा ह्या दुसऱ्या बाजूला होत्या. आज ते चित्र राहील असं दिसत नाही. आत्ताचा ट्रेंड असा दिसतो, एक साधारणतः महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग जो आहे तो मोदी गव्हर्नमेंटवर अत्यंत नाराज आहे. आणि दुसरी गोष्ट यावेळी दिसते की मोदी गव्हर्नमेंटच्याबद्दलचा जो उत्साह तरुण पिढीत होता तो आता कमी दिसतो. आता आम्हाला लोकांच्या दौऱ्यामध्ये तरुण लोक फार मोठ्या संख्येनं सहभागी होतात आणि त्यामुळे पहिले 1, 2, 3 जे काही टप्पे झाले यात नंतरच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राचं चित्र ही बदललेली दिसेल असं वाटतं कायमाफीशी. आणि टोटल संबंध जर शिक्षण 48चं बघितलं तर मागच्या निवडणुकीत 48मध्ये 6 एका बाजूला, 42 एका बाजूला. ती काही स्थिती दिसत नाही. जवळपास 45% 50% दोघांच्यामध्ये प्रत्येकी जातील असा ट्रेंड दिसतो. मतदानाची टक्केवारी कमी झाल्या म्हटलं पण इलेक्शन कमिशननं पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर 11 दिवसांनी, दुसऱ्या टप्प्यात मतदान 4 दिवसांनी टक्केवारी जाहीर केली फक्त आणि ती वाढली 3 ते 5.75% वाढली. त्याच्यावर आपलं काय आपली काय त्याची टिप्पणी असेल? शंकास्पद वाढते 8 दिवसानं केली त्याच्याबद्दल तक्रार अशी आहे. आता तामिळनाडूमध्ये काहीतरी 40-41 जाईल. तामिळनाडूची निवडणूक एका दिवसामध्ये, दिल्ली एका दिवसात समजू शकतो, लहान आहे. पण उत्तर प्रदेश ती काही 6 दिवसाची घेतली नाही, अतिशय कमी दिवसामध्ये घेतली. तर असं असताना महाराष्ट्रामध्ये इतक्या 5 टप्प्यात घ्यायचं कारण काय? तुम्ही जर तामिळनाडू एका टप्प्यात घेऊ शकता, बाकीची राज्य मध्य प्रदेश एका टप्प्यात घेऊ शकता, तर महाराष्ट्रात 7 वेळेला का? याचा अर्थ स्वच्छ हा दिसतो. एक तर राज्यकर्त्यांना चिंता असावी असं दिसते आणि त्यामुळं प्रधानमंत्री पुन्हा त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्याच्यासाठी हे टाईम टेबल एक वेगळं बघायला मिळतं. आपल्याला दिसतं की मोदी दर आठवड्यात साधारणतः महाराष्ट्रात कुठे ना कुठे असतं. मला तर कोल्हापूरला येऊन गेले ना, कोल्हापूरला येऊन गेले, कराडला येऊन गेले, माळशिरसला येऊन गेले, सोलापुरात येऊन गेले. अनेक ठिकाणी त्यांचे दौरे चालू आहेत आणि त्या अधिक ठिकाणी जायला एक संधी मिळाली म्हणून ही निवडणूक महाराष्ट्राचे 5 टप्प्यामध्ये ही जाणीवपूर्वक घेतलेली दिसते. 543 सगळ्या मतदारसंघात फिरण्यासाठी सोय केली जाते.
सगळ्या मतदारसंघात 543 मतदारसंघात जायची जाण्यासाठी ही सोय केली का? टप्पे वाढवले. नाही, एकाने बोला 543 मतदारसंघात प्रचार करता यावा यासाठी पंतप्रधानांनी हे असे टप्पे वाढवले का? सरळ दिसतं ना. मला सगळं देशाचं मी सांगू शकणार नाही, पण महाराष्ट्राचा तो ट्रेंड आहे.